कॉंग्रॅच्युलेशन तेजस्विनी आणि जिजीजी, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. थँक्यू थँक्यू रे. खूप खूप अभिनंदन तुझं. हां, खूप खूप अभिनंदन. धन्यवाद दादा. हो रे बेटा, कॉंग्रॅच्युलेशन बेटा. आली बरं मी. आली हो पाहुणे हो, आली मी पण. नाहीतर आणखी माझी आंटी आल्याच नाहीत. थँक्यू काकू थँक्यू. खूप सुंदर दिसत आहे दोघंही तुम्ही, खूपच सुंदर. नजर काढावं लागेल. अहो त्याची सिलीची मम्मी, नजर काढून घ्या दोघांची. हो काढतो ना. नाही बाई, नजर काढतो. मस्त दिसून राहिली हो तेजू. कोणा करून दिला हो तुला मेकअप? कोणा करून दिला? मम्मी म्हणजे मेकअपवाली सांगितली ती, म्हणजे नात्याच आहे ती यांच्या. म्हणजे ती जाऊ आहे की 2 नंबरची प्रियंका ताई, तिची मावस बहीण. हो काय? मस्त केला हो मेकअप ताई ना, मग मस्त केला. निकिता आहे ते, निकिता. हो ते निकिता आमच्या गावात राहते ना पार्वती, प्रियंकाची मावस बहीण आहे ना. ते तुला मागं सांगितलं होती का गोष्ट मी? नवरा बायकला होता, दारू पेत जाय, मारत जाय तिले. मग ते शांताबाईने तिचा संसार बसवला. व पोरगी बिरी हिंमत वाली आणलंय, चांगली आहे बरं. शिकेल सवरेल, नंबर पोरगी आहे. पण आता ब्युटी पार्लर शिकेल आहे. पहिले शहरात होती राहिली अमरावतीच माहेर आहे ना तिचं. अमरावतीत होती पहिले, आता आली इकडे. हो काय? बाई का हो तेजू, आम्ही आता जातो. आम्ही आता अजून लोक येतील ना स्टेजवर. ते बाबा तेही पाठवून देतो. आता आम्ही जातो आता खाली. त्या सासूबाईची भेट घेतो, नंदाईची भेट घेतो. त्याच्या साड्या राहिल्या होत्या काल, त्या साड्या बी आणल्या मी. जातो आम्ही खाली आता. करा तुम्ही, काढा फोटो बिटो काढा आता. हो मम्मी ठीक आहे ठीक आहे. हो जाय तू खाली जाय. मामीजी थांबा, फोटो काढून घेऊ पहिले, फॅमिली फोटो काढून घेऊ, मग जा खाली. हो फोटो कॅसेट हो काढून घ्या. नमस्कार सर्वांना, मी तेजस्विनी. आज माझ्या आणि किशोरच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी होती. ज्या लोकांनी अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नाही केलं तरी त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. आणि आमचे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला ते नक्की कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ बोर वाटत का हो तुम्हाला? तुम्ही कमेंट्स करता की प्लीज हे दाखवू नका ते दाखवू नका. तर व्हिडिओ बोर वाटत का? बोर वाटत असतील तर तुम्ही सांगा कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचा. तुम्ही टॉपिक सुचवा शांता काकूला, शांता काकू त्या टॉपिकवर व्हिडिओ बनवत जातील. तुमचं मनोरंजन करणे हाच आमचा हेतू आहे. तुमचं मनोरंजन होत असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि म्हणजे व्हिडिओला आवडला तर लाईक करत जा आणि कमेंट्स करत जा. आणि सांगा ना शांता काकूला, सांगा. त्या म्हणतात ना तुम्हाला वारंवार मला सांगा. मग सांगा ना त्यांना मला काय पाहायचं आहे. हॉरर व्हिडिओ बघायचे आहेत का भूताचे वगैरे, ते पण सांगा. की कॉमेडी जास्त कॉमेडी असे पाहायचे आहे का? कोणत्या तुमच्याकडे रिअल स्टोरी असतील तुमच्या लाईफमध्ये झालेल्या असतील काही अशा, तो प्रकार असेल कोणता तरी, तर तो पण सांगा. म्हणजे कार्टूनद्वारे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न नक्की करतील. आणि तुमचे व्हिडिओ जर तुम्ही सांगितले तुमच्या लाईफमध्ये एखादी रिअल घटना घडली असेल सत्य घटनेवर आधारित, आता आम्ही कार्टूनद्वारे दाखवण्याचा प्रयत्न नक्की करू. आणि त्या व्हिडिओमध्ये तुमचं नाव पण घेऊ की याया ताईंनी ही कमेंट्स केलेली आहे. तर चला करा मग, तुम्हाला काय वाटते तर सांगा शांता काकूला. आणि व्हिडिओ पूर्ण पहा. धन्यवाद. काय बाई गीता, काय बरं आज विद्याबाईच्या पोराचं झालं बाई लग्न. रिसेप्शन पार्टी बी आहे लगे त्याची. तर काय व सगळ्याची लग्न होऊन राहिले. मायास पोराचं लग्न कधी होते काय माहीत बाबा. होईल ना होईन, एकदम चांगली सून भेटेन तुला पाहिजे. तुझ्या पोराचं वाईट नाही पाहिलं तर तुझ्या पोराचं वाईट कसं काय होईल? तुझ्या पोराचं बी चांगलंच होईल. हा ना बिचारे, पण आता 35 वर्षाचं वय झालं त्याचं. त्याला आता पोरी नाकारून राहिल्या. एवढा मोठा पोरगा पाहिजे नाही म्हणतात. 30 वर्षाची पोरगी बरोबर होती की नाही त्याला? पोरगी 30ची पोरगा 35चा, पण पोरी नखरे करून राहिले. आता बुडा झाला म्हणतात, बुडा पाहिजे नाही म्हणतात. सांग आता काय करावं? लय पाहून राहिलो आम्ही, पण भेटूनच नाही राहिलं बिचारी. भेटीन ना जाऊ. हो बाई, आता खाणं पिणं काय सुटते का? खाणं पिणं नाही सुटत ना. जेवा व गीता रेखा, जेवा पोट भरून जेवा. आणि कसं झाला स्वयंपाक? चांगला झाला ना? हो विद्याबाई, स्वयंपाक 1 नंबर झाला, मस्त झाला. जेवतो आम्ही. जेवणावर रेखा ते अकाउंट तोंड लटकवलं. जेवतो वा विद्या, जेवतो बाई. काय हो माय, तू म्हणशील काय जैताडेपणा करते, पण जैताडेपणा नाही करत बरं मी. लय चांगलं लग्न झालं, सून बी लय चांगली होती. मस्त पार्टी दिली. तिकडे बी तिच्या बाबांना मस्त लग्न केलं, इकडे बी सगळं चांगलं मस्त झालं. बिचारी मायापर्यंत लग्न कधी होते काय माहीत. व लय वय झालं व त्याचं विद्याबाई. वाटते व माया म्हणाले झालं पाहिजे लग्न आता. हो बाई, वाटणार तर आहेच. व मलाच तर वाटे आता त्या परत समजा आता बरंच वय झालं त्याचं. होईन होईल. नाही ते वाईट नाही केलं की कोणाचं तर ते वाईट होणारच नाही. चांगली सून भेटीन तुला पाहिजे, चांगली सून भेटीन. जेव, काही टेन्शन नको घेऊ. हो बाई, ते शब्द लागो बाई मला आता विद्याबाई. लागते. या बाया कोण आहे? थोडे पाहिलं नाही कधी.
असतील कोणी, जाऊ दे आता आहे. 3 पोरं आहे, 3 सुना आहे, कोणी आता असतीलच त्या मनात थोडी जेवायला येणार आहे. जाऊ दे, कोणी काय असो ना, जेवण करून राहिलं ना, जाऊ दे. अरे डॉली, त्या बाईच्या लक्षात आलं का आपण बिनबुलाय मेहमान आहे म्हणून? हो आंटी, वाटून तर राहिलं असं आलं म्हणून. आंटी नको बोलू मला, मम्मी बोल ना. तुला किती वेळा सांगितलं मला आपला प्लॅन सक्सेस कसा काय होणार, मम्मी बोल. अरे सॉरी मम्मी. डॉली बेटा, एक बकरा सापडला. ती समोरची बाई जेवत आहे की नाही, व्हाईट हेअर वाली, तिच्या मुलाचं लग्न होत नाहीये. येतेच तिची भेट घेऊन मी. ओके मम्मी. तयार राहा, मी जेव्हा बोलावीन ना तेव्हा ये जो. हो मम्मी. काय हो ताई, झालं का जेवण? कोण, मी काय? हो तुम्ही. जेवण झालं? नाही, आता करू. तुम्ही कोण, तुम्हाला नाही ओळखलं. मी यांच्या म्हणजे फ्रेंड मध्ये येते. हो, यांचा मोठा मुलगा आहे की नाही, त्याच्या मित्राची मी म्हणजे अशी रिलेशन आहेत आमचे. माझ्या मित्राची मावशी आहे मी, म्हणून आले मी. म्हणजे लांबच आहे आमचं, जसं घरोबा वगैरे काही नाही आहे, फक्त बोलचाल आहे. लांब आहे, आम्ही लांबचं आहे. हो, पण जसं त्यांनी सांगितलं होतं म्हणून आलो आम्ही. तुमच्या गोष्टी ऐकल्या आता. तुमचा मुलगा लग्नाचा आहे का? हो बाई, माझ्या पोरगा लग्नाचा आहे. का कोणती पोरगी असेल तर सांगा ना. अरे म्हणजे काय, मुलगी असेल का? म्हणजे मुलगा अगदी बघावा लागेल ना मला. म्हणजे कसं, माझीच मुलगी आहे, लग्नाची आहे माझीच मुलगी, पण आधी मला मुलगा बघावा लागेल, तिला विचारावं लागेल, मगच ठरवू. म्हणजे कसं, आधी म्हणजे मला दाखवून दे ना मुलगा वगैरे. दाखवतो ना. तुमची पोरगी आहे का लग्नाची? असं काय? चालते आम्हाला, चालते ना. तुम्ही या ना, कधी या तुम्ही पोरगा पाहायला, कधी बी या. आता चालता का? माहीतच घर आहे, शेजारी सहा मी यायची. आणि मी किती चांगली स्वभावाची आहे, माझा पोरगा किती चांगला आहे, सांग ना गीता. सांग ना येईल. मी तुम्हाला काय सांगू बाई, पण या जमान्यात की नाही चांगल्याचं लग्न होतच नाही बाई. आता काय सांगू, मी हृदय फाडून दाखवू शकत नाही, एवढी हौस आहे मला सुनीची. तुम्हाला काय सांगू. आता चला ना, आता चला, मला सगळं दाखवतो. तुम्ही सुनीसाठी मी काय बनवून ठेवलं, काय रे, सोनं नाणं कपडा लत्ता सगळं काही घेऊन ठेवलं. आज चला ना बाई, तुम्हाला दाखवतो मी. चला. हो, लय चांगला स्वभाव आहे रेखाचा. आम्ही शेजारी. हो, चांगला आहे, सगळं चांगलं आहे. तुमची मुलगी सुखात संसार करीन. पोरगी आली का सोबत तुमची? अच्छा, ओके. हो, आहे ना माझी मुलगी. एक मिनिट, मी आवाज देते. बेटा डॉली, जरा इकडे ये बरं. येते. यस मम्मी. हे डॉली आहे, आजी मुलगी. बेटा डॉली, आंटीला हाय कर. हाय आंटी. हाय. ही आहे का तुमची पोरगी? साजरी आहे वा, साजरी आहे. हो, थोडी रंगाने सावळी आहे. मला म्हणजे कसं, मी गोरी आहे, तिचे बाबा सावळे होते. आता नाही आहेत, ते एक्सपायर झाले. काय झाले? अव रेखा एक्सपायर झाली, म्हणजे आता नाही येते, वारली. रेखा पोरगी काळी आहे बिचारी. अव असू दे, ती नाही भेटत या काळात. मग 2च कलर आहेत, काळा काय गोरा काय, चालते मुली. साजरी आहे, नाक डोळे साजरी आहे. बरं बाई, तुझी मर्जी. बाई चला ना मग, चहा घ्यायला चला ना. घर दाखवतो त्यानं पोरगा दाखवतो, चला ना. नाही, आता खूप लेट होत आहे. आणि तिला तशी पण म्हणजे 2-3 मुलं पाहून गेलेली आहे. त्यांचा निरोप काय येते काय नाही त्याच्यावर आहे. म्हणजे त्यांचा निरोप तर होत आहे, पण मला थोडंसं विचार करून त्यांना मी उत्तर देईन. तर थांबा, त्यांना म्हणजे कसं सुरू आहे आमचं दुसरीकडे थोडंसं. तर थांबा, मी तुम्हाला फोनच करील, है ना. नंबर देऊन द्या मला, तुम्हाला फोन करेल मी यायच्या आधी. तुम्ही तयारीत राहा. असं काय, घ्या ना बाई नंबर. हो, तुमचं किती जमले. हो, चालेल. येईन बाई आता आम्ही. आता आम्हाला बिदागिरी करा आमची. आता येतो. आणि पाहुणे बोले उद्या लवकर, उद्या नाही, परवा पाहुणे बोले उद्या, म्हणजे बुधवारी बी नाही गड्या. बुधवारी पाठवून द्या. सत्यनारायण करून टाकू. म्हणजे बुधवारी नाही पाठवणार मी रे, लेक बाय बुधवारी जात नसते. उद्याचे दिवस मग कमी राहतील आणि सकाळी गुरुवारी येतील मग. बरं उद्या पाठवू काय? बरं उद्या नाही, मग परवा पाठवतो, आहे ना. हो, उद्या राहू द्या. आता आराम करा. उद्या दगदग झाली 2 दिवस लग्नाची. बुधवारी पाठवा, गुरुवारी सत्यनारायण झाला की निघून जातील. बरं बाई, चालते ना. चालते. हो, चालते. आता निघताय का लगे? थांबा ना गडीवर.
बाई रातचे 10-11 वाजले ना. जायला तर आम्हाला रात्रच होते ना. 2-3 वाजता आम्हाला घरी जायला. अगं बाई बाई ग दिदू तुम्ही रात्री पाठवताय का यांना? नवरी आहे सोबत, हळदीचा आग आहे. नाही नाही आजच्या दिवस राहून जा. फारच फार काय होणार आहे, ड्रायव्हर पैसे घेईल, अजून काय होईल. हो ना पण ड्रायव्हर नाही थांबत ना. अगं बाई बाई ग काही बोलत आहे तुम्ही. ड्रायव्हर थांबते नाही तर काय, फक्त नाईट घेते तो. नाईटचे पैसे वेगळे घेते. थांबते रात्री नाही पाठवत आम्ही आमच्या सुनबाईला हळदीच्या अंगानं. नाही 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 दिदू पाठवू नका. हो ना येईन बाई. स्नेहलता बरोबर बोलून राहिली. तुम्ही की नाही पायटीपट्टी 4 वाजता चालल्या जा. हा बिना अंग तोंडच चालले जा. पण आता थांबा गड्या, आता बा 11 वाजले. हा तुम्ही घरी पोहोचता 4 वाजे लोक मध्ये माहित आहे. पण इथूनच जर 4 निघाले सकून 7-8 वाजे लोक पोहोचून जाता. म्हणून म्हणतो नाही बरोबर बोलते स्नेहलता. रातची कशी भीतीच राहते बाई. 2 वाजता 3 वाजता रस्ता म्हणते मी. नाही बापा नाही 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 थांबून जा बाई थांबून जा. गंगाबाई तुम्ही समजदार आहे. थांबून जा ना. पोचून गेलो असतो येईन बाई. पोचून गेलो असतो रात्री निघालो असतो. म्हणजे आता कशाला थांबवता आम्हाला. नाही हो पार्वती बरोबर बोलतात त्या. थांबून जाऊ. झोप तर लागतच नाही 2-4 घंटे. पण तरी बी हा येईन बाई बरोबर आहे तुमचं. राहू द्या. नाही 4 वाजता निघून जाऊ. पायटी सांगून येतो मी. सगळ्या माणसाला सांगून येतो. माणसाला काय कळतं यातलं. हो बाई हो तेच म्हणतो बाई थांबून जा मग. अगं बाई ग अगं नवरी आहे तू. थोडंसं आराम कर. आणखी दगदग बघ गाडीत तुला बसून जावं लागेल. आता पण उभी होती किती वेळची स्टेजवर. आता बसून जाय झोपून जाय अंग टाक. हो तेजू अंग टाक बाई जाय. हो मम्मी करते ना आराम करते. थोडं काही करू लागलं असतं म्हणतात ताईला वगैरे. नाही व आता काय करतं राहू दे. आता जास्त लागते तुले राहू दे. तिथून आली म्हणजे सगळं करत जाय. आता नको करू लागू राहू दे. आता कुठे दगदग आता काय करू लागतं. इतका वेळ स्टेजवर उभी होती आणि आता काय करतं काय अजून मग जा निघा लागते. राहू दे आता. तिकून आली गुरुवारी झाली मग तू आमची पक्की सून. मग करत जाय कामं.